बक्षीजानी बेग आणि कीरत सिंग यांच्या मागून नेताजींच्यासह संभाजीराजे मिर्झा राजाच्या शामियानातून बाहेर पडले. त्यांच्या समोर किल्ले पुरंदर दिसत होता. कानात नेताजींचे बोल घुमत होते. जिथं माणूस उपासतं ती जागा साद घालती माणसाला. त्यांना वाटत होते 10 कमरेत वाकून तस्लीम करणारा हा कोरल्या धाडीचा बक्षी बेग, पिल्या धाडीला पुन्हा पीळ देणारा हा कीरत सिंग, या सगळ्यांना इथेच सोडावे आणि थेट किल्ले पुरंदरची चढण चढून त्याचा माथा गाठावा, एकट्याने आणि पायी. बक्षी बेगच्या छोट्या माटाचा चांद ताऱ्याचा डेरा आला. त्याचे पठाणी पहारेकरी हत्यारातील हत्यारे कपाळाला लावीत कमरेत वाकले. बक्षी बेग, कीरत सिंग यांच्या मागून संभाजीराजे आणि नेताजी त्या चांद ताऱ्याच्या डेऱ्यात शिरले. कुणाची नियती कुणाला कसल्या अभद्र दरवाजात केव्हा उभा करेल सांगता येत नाही. कीरत सिंगांनी संभाजीराजांना आपल्या बैठकीवर बसवले. नेताजीराव त्यांच्यासमोर सावध नजरेने उभे राहिले. पडवलेल्या पोपटासारखे बक्षी बेग फर्मानचे रिवाज सांगू लागला. हे असले काही संभाजीराजांनी कधीच ऐकले नव्हते. दिल्लीहून मुईउद्दीन मोहम्मद औरंगजेब आलमगीर पादशाह गाजीचे त्यांना 5,000 सरदार करणारे शाही फर्मान सुटले होते. त्या फर्मानावर फर्मानी निशाणी म्हणून औरंगजेबाच्या खाशा हाताच्या पंजाचा मेंदीच्या रसात बुडवलेला ठसा होता. फर्मानाचा सांडनिस्वार मजला मागे टाकीत औरंगाबाद मार्गे करे-पठारजवळ मिर्झाच्या तळापासून 1 मजलेवर येऊन थांबला होता. मिर्झाने आपल्या तळाच्या उत्तरेला बाजूला त्या फर्मानासाठी फर्मान गाडी उभी केली होती. त्यात उभा उंट सहज मावू शकेल असा चौकोनी आकाराचा उंच शामियाना फर्मानासाठी खडा करण्यात आला होता. फर्मान घेऊन येणारा सांडनिस्वार आपला उंट थेट शामियानात आणून खडा करणार होता. ज्याने फर्मान स्वीकारायचे त्या दरबारच्या कदीम चाकराने पाठ न दाखवता त्या उंटासमोर पेश व्हायचे होते. 3 वेळा लवून तस्लीम कुर्निस करायचा होता. मग सांडनिस्वार सवारीचा शाही उंट खाली बसवणार होता. चाकराने आपले गुडघे जमिनीवर टेकवून त्या उंटाच्या बगलेला खाली मान घालून बसायचे होते. सांडनिस्वार त्याच्या डोक्यावर फर्मानाची थैली उंटावरून ठेवणार होता. ती हातांनी धरून उठत पाठ न दाखवता चाकराने तसेच 10 कदम मागे हटायचे होते. साक्षात शहेनशाह हे हिंदुस्ता आपल्या सामने मौजूद आहेत या कल्पनेने चाकराने हे सारे रिवाज बिनाकसूर पार पाडायचे होते. ही शाही चाकरी होती. तिचे हे शाही फर्मान होते. त्याचे हे रिवाज होते. आजवर मी म्हणणाऱ्या केक समशेरंग जंगांनी, तेग बहाद्दरांनी याच पद्धतीने तसेच फर्मान स्वीकारले होते. बक्षी बेगचा एक शब्द संभाजीराजांच्या जीवाची घालमेल करत होता. आजवर माँसाहेब, राजे, आई जगदंबा आणि प्रेमाने वडीलधारे यांच्या अखेरीस कुणासमोरच त्यांनी कधीच गुडघे टेकवले नव्हते. एका जनावरासमोर तर नाहीच नाही. माँसाहेब, राजे आणि राणी वंशातील आऊसाहेब यांच्या हाताशिवाय काहीच मस्तकावर घेतले नव्हते. किमान कसल्याही प्रसंगी कुठलाही कागदी चिठोरा मस्तकी घेण्याची पाळी त्यांच्यावर आली नव्हती. संभाजीराजांचा श्वास घुटमळत होता. आपल्या जीवाची ज्योत कुठीतरी काळ्या भिन्न चिमटीत पकडून चेचू पाहत आहे असे त्यांना वाटत होते. ते एकसारखे नेताजींच्याकडे बघत होते. त्यांची छाती वरखाली घुसमळत होती. ते ताडकन म्हणाले, ध्यानी आला फर्मान, रिवाज, येतो आम्ही. कीरत सिंग आणि बक्षी बेग त्यांचा एकही शब्द बोलू न देता त्यांनी नेताजींना मानेने इशारत केली. ते तडकन बक्षीच्या डेऱ्यातून बाहेर पडले. लगबगीने धावत नेताजी त्यांच्या पाठीशी आले. नेताजी काका, दादाजींना सांगा, आमच्याने हे रिवाज पार पडणार नाहीत. आमच्या वतीने कोणाही फर्मान घेईल, पर धाकलं सरकार, राजांनी तहात जे मान्य केलं आहे त्याचा शब्द खाली येईल. राजपूत हे नाही मानायचा. नेताजी त्यांच्या बरोबरीने चालताना त्यांची समजूत काढू बघत होते.